आरोही स्पोर्ट्स वर्सेस माहीर स्पोर्ट्स यांच्यामध्ये माहीर स्पोर्ट्स संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम रमजान शेख स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय अवधूत शिवलकर आणि नॉन स्ट्राईककडे पाहायला मिळतोय आपल्याला अभिजित मोरे. सलामीचा षटक घेऊन आला मकरंद मायंगडे आरोही स्पोर्ट्स संघाकडून. सलामीचे षटक घेऊन मकरंद. पाहूया आता कशा पद्धतीचा खेळ पुढे रंगतोय. ढोकंबळे प्रीमियर लीगचा हा थरार आणि पहिला चेंडू चांगला चेंडू होता. थोडक्यात वाचला असं म्हणायला हरकत नाही, पण वाईड बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा मकरंद सज्ज होतोय. कर्णधार समीर पाटीलनं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं त्या आरोही स्पोर्ट्स संघाचं. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळला होता चेंडू. इथं एकच धाव मिळते. आता मात्र बॅटर येतो जो स्ट्राईक वरती अभिजित मोरे. त्याला माहिती की पहिला पराभव झाल्यानंतर दुसऱ्या पराभवामध्ये कोणतीही चूक केली जाणार नाही ती माहीर स्पोर्ट्स संघाकडून. कारण खराब क्षेत्ररक्षण त्यांनी केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. खराब फलंदाजी झाली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र चांगला खेळ इथं पाहायला मिळतोय का पाहण्यासारखा आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू मकरंदचा. एक सुरेख अशी गोलंदाजी मकरंद मायंगडेची पाहायला मिळते. एक चांगला नावाजलेला असा हा गोलंदाज मकरंद. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. चांगल्या स्पॉट वरती गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. धावसंख्या 3. पुन्हा एकदा मकरंद. तो अवधूत. हा मात्र चांगला चेंडू होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय एका धावेसाठी. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतायत सुदेश पाटील आणि आपल्या प्रतीक कांबळे जे स्वेरलेकडे पंच म्हणून काम करतायत. पुन्हा एकदा मकरंद. हा मात्र उत्तुंग फटका आणि झेल खाली समीर पाटील. झेल अतिशय सुरेख पद्धतीने झेल टिपलाय तो मिड विकेट वरती आणि एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय तो अवधूत शिवलकर. चांगला चेंडू जातो निर्धाव. कोणती धाव इथे मिळत नाहीये. एक चांगलं षटक प्रगती पथात आहे ते मकरंद मायंगडेचं. केवळ 4 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. पुन्हा एकदा मकरंद समोर आहे तो. आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू. वाईट बॉलचा इशारा येतोय तो पंचांचा. पुन्हा एकदा मकरंद. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या पाहायला मिळते ती माहीर स्पोर्ट्स संघाची. माहीर स्पोर्ट्स या वर्षीच्या जर स्पर्धेमध्ये विचार केला तर तेवढासा फॉर्म मध्ये पाहायला मिळत नाहीये.
षटक घेऊन वैयक्तिक खात्यामधलं पहिलं शिवराज वारेकर सज्ज होतोय वारेवाडी पॅव्हेलियन कडनं. समोर आहे अभिजित मोरे. पाहूया कशा बच्चा खेळ पुढे रंगतोय. हलक्या हाताने खेळलाय आणि स्वतः संघ मालक पिंट्या पडाळ तिथं उपस्थित आहे. एक धाव इथं मिळते. अजूनही बॅट मधनं मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाही. पाहूया प्रशांत पाटील काय करतो हे पाहण्यासारखं असणार आहे. शिवराज तू प्रशांत. हा मात्र चांगला चेंडू बीट झालाय फलंदाज. एकच धाव इथे मिळते. मोठ्या फटक्यांची खरंच गरज आहे ती माहेर स्पोर्ट्स संघासाठी. आरोही स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय समीर पाटीलचा. आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केली जाते ती आरोही स्पोर्ट्स संघाकडनं. आरोही स्पोर्ट्सचा जो संघ आहे तो नक्कीच यावेळी एक चांगला मजबूत असा संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो दोन्ही बाजूने पारडं त्यांचं जड दिसतंय. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेट. समोर फलंदाज आहे तो प्रशांत पाटील. पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. अनुभवाचा फायदा इथं घेतला जातो तो शिवराज वारेकर कडून. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती शिवराजची. राईट हँड राऊंड द विकेट. पुन्हा एकदा समोर येतो तो. हा मात्र चांगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धावेसाठी. धावसंख्या होते 9. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा शिवराज कडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा शिवराज. हा मात्र उत्तुंग फटका परंतु जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या 1 गडी बाद 10. या षटकात पण मला वाटते 5 धावा निघाल्या. चांगली गोलंदाजी आरोही स्पोर्ट्स संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. पाहूया तिसरं षटक घेऊन मला वाटते विराज सनगरे असणार आहे. यात काही शंका नाही. माफ करा हर्ष वारेकर. हर्ष वारेकर येतो तिसरं षटक घेऊन. हर्ष वारेकर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती केवळ एकच धाव अभिजित मिळते. धावसंख्या होते 11. काहीसा मास्टर माइंड रमजान शेखची जी टीम आहे माहिर स्पोर्ट्स थोडासा मंद पद्धतीने खेळ करताना दिसते. फलंदाजाला सूर गवसत नाहीये. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण आता मात्र केलं गेलंय आणि ते 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे ती रमजान शेखच्या टीमला. आणि हा पाहूया झेल खाली मकरन मांगडे. झेल सुटलाय. झेल सुटलाय इथे. जीवनदान इथे मिळते. 2दा खेळवला होता चेंडू त्याने. धावसंख्या होते 15. पाहूया मिळालेला जीवदानाचा फायदा किती घेतो प्रशांत पाटील. वाघ्याने वाघासारखा खेळ अजूनपर्यंत दाखवला नाहीये. गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की वाघ्याने एकतर्फी सामने जिंकले होते. आता मात्र पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय. हा मात्र आता निघाला हवाई फायर 6 धावांसाठी. आता मात्र पुढ्यात चेंडू दिला आणि तो चेंडू पाठवलाय त्याने मिड विकेट सीमारेषा पार. षटकार.
एक चेंडू झाला, चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा हर्ष. अपीलच नाही का, अपील आहे ना. चेंडू जातोय निर्धाव, एक धावेसाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 23. एक गडी बाद 23 अशी धावसंख्या. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येत आहे. आरोही स्पोर्ट्सचा संघ निश्चितच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते ती त्यांच्या संघाकडून. आता मात्र प्रशांत आणि अभिजितला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. शेवटचा आणि हाणामारीचा षटक मला वाटते रोहित सावंतकडे दिला जातोय. चेंडू पुन्हा एकदा, जो मागाच्या सामन्यामध्ये अतिशय महागडं षटक रोहित सावंतने टाकलं होतं, आता ते देखील सामन्यामध्ये काय तो चेंडू फेक करतो हे पाहण्यासारखं आहे. पाहूया कशा पद्धतीचा खेळ पुढे रंगणार आहे. डोकांबळे प्रीमियर लीग पर्व 3 आज आणि उद्या होणार हे सामने आपण पाहतोय. ज्या पर्वाची या स्पर्धेची आता मात्र हा चांगला चेंडू निर्धाव जातोय. कोणताही इशारा येत नाही पंचांकडून. चेंडू जातोय निर्धाव. रोहित पुन्हा एकदा समोर आहे तो प्रशांत पाटील. ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण मकरंद मांगडे कडनं तिथे होत आहे. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या होते 24. चौथा आणि अंतिम षटक चालू आहे. अभिजित मोरे मला वाटते जास्त चेंडू खेळला नाही तरी, परंतु सिंगल वरती त्याने स्ट्राईक रोटेट केली होती. आता मात्र ती वेळ आली आहे की मोठे फटके खेळण्याची. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या होते 25. राईट हँड ओव्हर दी विकेट मारा करतोय तो प्रशांतसाठी. हा देखील चांगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय एका धावेसाठी. एक चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीनं या टीमला पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. कोणतेही मोठे फटके खेळण्यासाठी दिले जात नाही आहेत. मला वाटतंय धावसंख्या होते 26. आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत आणि त्याच्यामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात त्या रोहित सावंतनं. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पुन्हा एकदा ओहो, सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला. कोणती एक धाव इथे मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या होते 27. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू मला वाटतं या पहिल्या इनिंगचा. झेल तर सुटतोय परंतु इथं रनआउट होतोय. धावसंख्या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 29. यानंतरचा होणारा जो सामना आहे मास्टर माइंड वर्सेस कल्पित 11. मास्टर माइंड वर्सेस कल्पित 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
कौशल मोरे पॅव्हेलियन मध्ये या. कौशल मोरे. स्वागत आहे दादा. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतो अबी. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू त्यावरती एक धाव निघते आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल त्या अबीला आणि स्कोर होतोय तो बिनबाद 1. राइट आर्म ओवर द विकेट खेलने के लिए तैयार है मकरन मांगड़े. बॉलिंग मार पर है अभिजीत. अभिजीत की इस ओवर में दूसरी गेंद का सामना करेंगे मकरन मांगड़े. अभी की एक गेंद देखने का है, ऑफ साइड के दिशा में मारा. एक ही रन मिलेगा. एक ही रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. बिना विकेट के 2 रन हुआ है. डीपीएल 2025 का यह रन संग्राम कौन जीतेगा कौन हारेगा देखने का है. इस बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर है. अभी खेलने के लिए तैयार है. उल्टा सुल्टा शॉट मारा है, देखने का है. गेंद गई है. 4 रन के लिए. 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ. 6 रन. एक बार अभी खेलने के लिए तैयार है. लेग साइड के दिशा में मारा है. 1 रन मिलेगा. 1 ही रन से स्कोर आगे बढ़ता हुआ. 7 रन. डीपीएल 2025 का यह रण संग्राम चालू है, देखने का है. फिर से एक बार अभी. इस बार मकरन मांगड़े. शॉट अच्छी नहीं लगी, कोई रन नहीं. फिर से एक बार अभी खेलेंगे मकरन मांगड़े के लिए. इस बार उठाया है, देखने का है. और प्रशांत मोरे ने बहुत ही अच्छी कैच पकड़ी है, मानना पड़ेगा प्रशांत को. से मकरन मांगड़े
कुछ ज़्यादा नहीं किया उन्होंने रन। अभी उसकी जगह लेने के आए हैं समीर। अपने बॉलिंग मार्ग पर प्रशांत खेलने के लिए तैयार है बैट्समैन शिवराज। प्रशांत की ये गेंद देखने का है, शिवराज क्या करता है। इस बार उड़ाया हवा में, देखने का है कैच पे अभी आ रहे हैं और झेल छूट गया है। बहुत ही अच्छी कोशिश की थी अभी ने, उसमें सफल नहीं हुए। इस बीच 2 रन लेने के लिए तैयार हुए बैट्समैन, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। अपनी बॉलिंग बार बार फिर से एक बार प्रशांत, इस बार खेलने के लिए वापिस शिवराज। देखने का शिवराज क्या बैट से क्या षटकार या चौकार आते हैं। फिर से एक बार प्रशांत अपने बॉलिंग मार्ग पर खेलने के लिए शिवराज तैयार। एक गेंद स्लोअर वन, शिवराज को कोई बैट में संपर्क नहीं हुआ। ये अच्छी गेंद बोलने का प्रशांत का। प्रशांत ने बहुत ही अच्छी बॉलिंग की और इस बार वापस एक बार फिर से प्रशांत, इस बार शिवराज थोड़े सफल होके खेलने के लिए तैयार है। इस बार उड़ाया है, देखना का हवाई सफर करके जा रहे हैं लेकिन कैच छूट गई है और कैच छूट गए लेकिन डिक्लेयर एक ही रन मिलेगा। इस बार यंग बॉयज के ढोंडा ने कैच छोड़ा है, थोड़े नाराज हुए हैं सुशील। टीम के ओर से दूसरी ओर, पहली ओवर अपने और लेके आ रहे हैं प्रशांत। इस बार फिर से मारने का प्रयास, गेंद और बैट का कोई संपर्क नहीं, निर्धाव चेंडू। इस बार फिर से प्रशांत खेलने के लिए शिवराज तैयार। शिवराज की एक बैट से निकलता हुआ एक गेंद हवाई सफर करके गेंद जा रही है 6 रन के लिए। 6 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 1 घड़ी लॉस। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ, एक प्लेयर बाद हुआ है और 17 स्कोर हुआ है। दो ओवर के बाद 17 रन है और एक विकेट गई है। आरोही स्पोर्ट्स का स्कोर हुआ है 17। अभी भी 2 ओवर बाकी है। 2 ओवर में कितने रन हो गए? फाइटिंग्स टोटल तो 40-50 हो गया स्कोर। तो एक बहुत ही एक संघर्षपूर्ण सामना होगा, देखने का है।
शिवराज अपने टीम के लिए क्या करते हैं। एक बार फिर से एक गेंद शिवराज के लिए, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। प्रशांत पाटिल अपने बॉलिंग मार्क पर फिर से एक बार बॉलिंग करेंगे शिवराज को। जाने माने हिटर है शिवराज। प्रशांत की ये गेंद ऑफ साइड के दिशा में मारा हुआ गेंद देखने का है। एक ही रन मिलेगा, एक ही रन से स्कोर आगे बढ़ता हुआ। अठारह स्कोर हुआ, 18, 1 लॉस। थोड़ी सी सुशील फील्डिंग में परिवर्तन किया है सुशील ने। पहली मैच वो हारे हुआ है और ये मैच उसे जीतने के लिए कोशिश कर रहा है सुशील। फिर एक बार फिर से प्रशांत। इस बार बैट्समैन थे समीर, इनको कोई गेंद को पता नहीं चली। फिर से एक बार प्रशांत खेलने के लिए समीर। समीर ने लेग साइड के दिशा में मारा हुआ गेंद, एक ही रन मिलेगा, एक ही रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19। दो गेंद बाकी है। प्रशांत खेलेंगे इस बार शिवराज। इस बार उड़ाया लेकिन जेल पकड़ लिया है। शिवराज को वापस पैवेलियन में जाना पड़ेगा। सात चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे। पाहूया, एक अटीतटीचा सामना होईल, पण ह्या चेंडूवरती इरादे स्पष्ट होतील की शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा करायच्या त्या। पुन्हा एकदा प्रशांत सावंत याला आज चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला पावत्यावरती एकाच धावेवर समाधान मानावं लागते ते रोहितला। इथे मात्र आता मात्र 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे ती। आरोही स्पोर्ट्सला 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता। थोडीशी रणनीत्या आखतायत ते सुशील। शेवटचे षटक पाहूया कोणाला देतात ते।
आरोही स्पोर्ट्सला राईट ओव्हर द विकेट मारा करेल तो या वेळेला अवधूत शिवलकर. अवधूतचा हा चेंडू रोहित साठी सुरेख असा मारलेला चेंडू पाहू त्यावरती एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते रोहितला एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 21. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे ती आरोही स्पोर्ट्स ला. आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो समीर. षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो तो असा समीर. सामना करेल तो अवधूत शिवलकर याचा. अवधूत याचा हा चेंडू सुरेख असा चेंडू मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल कारण सुंदर फिल्डिंग केली आहे ती अभिनी. आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. एखादा षटकारच किंवा चौकार समीकरण या सामन्याचं बदलू शकतं. या सामन्यामध्ये आपली पूर्ण जान ओकतायत ते सुशील कारण पहिला सामना ते हारलेले आहेत. दुसरा सामना जिंकण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा रोहित साठी पूर्ण फिल्डिंग लावतायत ते सुशील. पुन्हा एकदा अवधूत याचा चेंडू. चेंडू सीमारेषा पार होतोय आणि सामन्याचं थोडं समीकरण बदलतं आता. संघासाठी नक्कीच वाचल्या असत्या. कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर सीमारेषा पार झालेला आहे. पुन्हा एकदा अवधूत याचा चेंडू रोहित साठी. समोरच मारलेला चेंडू पाहूया. षटकार येतोय आणि हा सामना संपतोय. आरोही स्पोर्टने हा सामना जिंकलेला आहे.